नमस्कार श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे आणि नंदुरबार जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा 2 अंतर्गत 87,787 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडपम आणि महिला तंत्रज्ञान पार्कचं उद्घाटन. राज्य सरकारच्या एक जिल्हा एक नोंदणी उपक्रमाची धुळे जिल्ह्यात सुद्धा अंमलबजावणी आणि नंदुरबार जिल्ह्यात 3 दिवसीय आरोग्य मंथन शिबिर संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि निलेश पवार. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत धुळे जिल्ह्यातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी आणि ग्रामपंचायत संबंधित कुटुंब प्रमुखांकडून महाआवास ॲपवर ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये 5 मे पर्यंत जिल्ह्यातील 87,787 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून केंद्र शासनामार्फत या सर्वेक्षणासाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत सुधारित सर्वेक्षण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. याशिवाय स्वतः कुटुंब प्रमुख देखील महाविकास ॲपच्या माध्यमातून आपली माहिती भरता येणार आहे. तपासणीत चुकीची माहिती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. जागा, जमीन, घराची खरेदी विक्री करण्यासाठी त्या जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जावे लागते. पण अनेकदा त्या कार्यालयांमधील गर्दीमुळे दस्त नोंदणी वेळेत होत नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम सुरू केला आहे. याची धुळे जिल्ह्यात सुद्धा अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे जिल्हा प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील 6 ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. तेथे दस्त नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ थांबवण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचा लाभ धुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकार उभी असून केंद्र राज्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी विमा आणि अन्य योजनेतून पैसा देते. मात्र राज्याला जास्तीच्या पैशाची आवश्यकता वाटल्यास राज्याकडून मागणी झाल्यास अधिकच्या मदतीसाठी केंद्र सरकार विचार करेल असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. त्यांच्या हस्ते नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडपम आणि महिला तंत्रज्ञान पार्कचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी कृषी मंत्री शिवराज चौहान हे बोलत होते. या प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, शास्त्रज्ञ अनिल कोकटकर देखील उपस्थित होते. राज्यात राबवली जाणारी लाडकी बहीण योजना चालवणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी अभिनंदन केले. नंदुरबार पोलीस दलाने आता पोलिसांची रात्रीची गस्त अधिक प्रभावी आणि पारदर्शक व्हावी म्हणून स्मार्ट ई बीट सिस्टीम अंमलात आणली आहे. स्मार्ट ई बीट सिस्टीम एक मोबाईल ॲप आधारित प्रणाली असून याद्वारे बीटवरील पोलीस अधिकारी ठराविक वेळेनुसार आपली उपस्थिती या ॲपवर नोंदवितात. पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या प्रणालीच्या माध्यमातून नेमके कोणत्या स्थळांना भेट द्यायची आहे हे समजणार आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांसह बँक, एटीएम, सराफा बाजार, बाजारपेठ यासह महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सर्व पोलीस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रणाली अंतर्गत प्रत्येक बीट मार्शलकडे मोबाईल डिव्हाइस देण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील 713 पॉइंट यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. आरोग्य दिनाचे औचित्य नंदुरबार जिल्ह्यात 3 दिवसीय आरोग्य मंथन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. गेल्या अनेक वर्षाच्या मागणी अखेर नंदुरबार जिल्ह्याला शासनाकडून 5 शववाहिका मिळाल्या आहेत. सुमारे प्रत्येकी 35 लाख रुपये किंमत असलेल्या या शववाहिकेत शीतपेटी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंदुरबार तालुका वगळता अक्कलकुवा, तळोदा, शहादा, धडगाव आणि नवापूर तालुक्यांना या 5 शववाहिका दिल्या जाणार आहेत. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.